हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज काय असा खास ब्लॉग नाही आहे, पण पापड्या वगैरे करतोय. तर म्हटलं चला मोठ्या ब्लॉगमध्ये पण शेअर करूया कसे केलेत, काय केलेत. तर आई गेल्यात वरती, मला उशीर झाला, म्हणजे मी आंघोळ करत बसले होते, त्याच्यामुळे आता मला कागद घ्यायचा आहे आणि मग जायचं आहे वरती. मी कागद घ्यायला आली आहे. कागदच कुठे ठेवला काय माहिती. तर चला आता वरती भेटूया. मग हा कागद आणि ट्रायपॉड घेऊन मी निघाले होते वरती, कारण टेरेसवरती पण व्हिडिओ शूट करावा लागेल ना, त्याच्यामुळेच मस्त अशी निघाले होते. आणि वरती येऊन बघते तर काय, ताई तिकडे पापड्या टाकत होत्या आणि आईचं नाही ते दुसरं चिक शिजवायचं चाललं होतं. मग आईसमोर ठेवला कॅमेरा आणि म्हटलं चला आता आपण ना पापड्या टाकू लागू. मग मी गेले होते ताईला पापड्या टाकायला मदत करायला आणि आईचं इथे चाललं होतं दुसऱ्यांदा चिक शिजवायचं. मग आईने नाही ते चिक शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये टाकलं होतं तेल, जिरे आणि तीळ. त्याच्यानंतर त्याच्यात टाकलं होतं पापड खार, म्हणजे चांगलं असं फोडणी वगैरे देतात, तडका वगैरे देतात, तसं काहीतरी दिलं होतं. मग ते चांगलं उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ना पापड खार वगैरे टाकला होता, कारण पापड खार शिवाय ना पापडाला टेस्टच येत नाही. त्याच्यानंतर त्याला चांगली उकळी आल्यानंतर ना आईने टाकलं होतं जे तांदळाचं पीठ रात्री भिजवून ठेवलं होतं आईने, म्हणजे तांदूळ अगोदर धुवून भिजत घातले होते, त्याच्यानंतर वाळायला टाकले, त्याच्यानंतर मस्त असं त्याचं पीठ दळून आणलं आणि काल रात्री ना मस्त ते पाण्यामध्ये ना असं भिजवून घेतलं. म्हणजे ते भिजवताना माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो पण मी टाकेल. तर हा बघा, काल रात्री ना आईने पीठ भिजवलं होतं. तर काय केलं होतं माहिती आहे का, पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये दळून आणलेलं पीठ जे असतं ना कोरडं, ते टाकलं होतं आणि असं ना चांगलं पळीने ना हाटून घेतलं होतं, म्हणजे त्याच्या पूर्ण गाठी वगैरे फोडून घ्यायच्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला चिक हाटायला ना जड जात नाही. त्याच्यामुळे हे पीठ ना मस्त भिजवून ठेवायचं. मग तेच आई ना मस्त अशा हळूहळू त्याच्या गाठी वगैरे फोडून निवांत त्याला झाकून ठेवायचं. मग तेच पीठ ना या पातेल्यामध्ये टाकलं होतं चिक हाटण्यासाठी, म्हणजे जास्त काय अवघड नाहीये. आणि पापड खार जर टाकला ना तर त्याच्यामध्ये ना शक्यतो मीठ नाही टाकायचं, पण टेस्टनुसार मीठ लागत असेल तर एखाद्या वेळेस टाकायचं. तर मस्त नॉर्मल असं, जास्त काय अवघड नाहीये, फक्त आपल्याला अंदाज कळला पाहिजे की चिक कसं बनवायचं किंवा शिजलं का नाही, एवढाच एक अंदाज कळला पाहिजे. मला पण माहिती नव्हतं कसं बनवतात काय, पण हे बघून बघूनच शिकतात म्हणतात ना, तर तेच माझं बघून बघून शिकायचं किंवा बनवायचं असं आमचं चालू आहे. म्हणजे जावा जावा आम्ही बघत बसतो आई कशा करतात काय करतात. तर तेच आईने नाही ते मस्त चिक असं पातेल्यामध्ये टाकून घेतलं होतं आणि ते आता हटायचं. म्हणजे आई बसल्या होत्या आणि कॅमेरा मी ट्रायपॉड वगैरे आई जवळ ठेवलं होतं आणि मी गेले होते तिकडे. आणि हा जो चिकन आहे याला शिजायलाच भरपूर टाइम लागतो, नाही तर पापड्या टाकायच्या म्हटलं की काय पळीने एकदम सोपं पटपट लवकर होतं. आणि हे सारखं असं मिक्स करत राहावं लागतं, नाहीतर मग गाठी होतात. गाठी झाल्या की ते फोडणं खूप अवघड जातं, त्याच्यामुळे त्या चुलीजवळ बसूनच ना सारखं असं हलवत राहावं लागतं. आणि आम्ही टेरेसवरती चूल केली होती, त्याच्यामुळे आई ना मस्त या चुलीवरती काही बनवतात. काही म्हणजे आम्ही फक्त पापड्याचे पदार्थ बनवतो किंवा मसाला वगैरे बनवायचा म्हटलं की मिरच्या आणायच्या, त्या भाजायच्या, म्हणजे घरामध्ये ठसका पण होत नाही, पसारा पण होत नाही, काय होईल ते टेरेसवरती. मग इथेच भांडी वगैरे घासायची आणि खाली घेऊन जायचं, म्हणजे टेन्शन वाटत नाही. आणि तुम्ही इथे बघतच असाल, आई ना मस्त इथे चिक हलवत बसल्या होत्या आणि ते जसं जसं हलवण ना तसं तसं ते घट्ट होत जातं, मस्त असं छान घट्ट होतं. हे तर लावलंय एकतर ही पेटा नाही. आणि कॅमेरा बघितलं का, आमच्या आईने साईडला सरकवला होता, का तर आहे किंवा त्या मोबाईलला जाळ लागेल म्हणून. मग ते दिसणार कसं ते मी नंतर बघितलं, पण जाऊ द्या म्हटलं. आणि बघितलं का, याला चांगलं असं हलवत राहायचं, म्हणजे हे चिकन आपोआपच तयार होतो. आणि मग त्याच्यानंतर आमचं हे चिक रेडी झालं होतं, जे की जास्त घट्ट पण नसतं आणि जास्त पातळ पण नसतं. आणि आमचे मामा आले होते आणि तेच थांबले होते आईला बोलत, म्हणजे आईचे भाऊ ते आले होते काही कामामुळे, तर मस्त ना ते पण थांबले होते. आणि ते चिक ना शिजून रेडी झालं होतं, म्हणजे जास्त काय नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही, आणि याच्यामध्ये गाठी पण होऊ द्यायच्या नाही. म्हणजे एवढं सोपं आहे हे. मस्त चिक वगैरे आईने हटून घेतलं. शिजल्यानंतर आम्ही घेऊन आलो होतो, म्हटलं पटपट टाकून घेऊ. पण हे चिक ना थोडंसं करपलं होतं म्हणून ते लाल दिसत होतं, कारण आईचे भाऊ आलेत, म्हणजेच मामा आले होते आणि त्यांना बोलत थांबले होते आई, त्याच्यामुळे ते चुलीवरती राहिलं आणि थोडंसं खालून करपलं होतं, मग ते लाल लाल दिसत होतं. म्हटलं जाऊ द्या, टेस्टला छान लागते ना. आता ते करपलं ते काय आपण हे करू शकत नाही, पण जाऊ द्या म्हटलं. आहे तशा पापड्या टाकून घेतल्या आणि चवीला खरंच खूप मस्त झाल्यात या पापड्या. तर मस्त असं ना जाऊबाईचं माझं असं टाकायचं चाललं होतं आणि आई बसल्या होत्या मामाला बोलत. आणि मग सगळं चिक संपत आलं ना की मग आईने जाऊन कलर आणला, का तर कलरच्या पापड्या बनवायच्या त्याच्यामुळे. मग म्हटलं जाऊ द्या, पण आई म्हटलं जाऊ द्या, आता एवढं चिक राहिलं ना, एवढं आपण कलरचे बनवूया. मग त्याच्यामध्ये थोडासा लाल कलर टाकला आणि आईने सगळं असं ते मिक्स केलं. आता लाल पापड्या बनवायच्या होत्या.
कारण पांढऱ्या पापड्यापेक्षा ना लाल पापड्या म्हणजे कलरच्या पापड्या खूप छान लागतात आणि छान दिसतात. म्हणजे ते छान लागण्यापेक्षा ना ते छान दिसायला लागलं ना की आपोआपच ते खावंसं वाटतं. त्याच्यामुळे कलरच्या पापड्या तर खूप मस्त वाटतात. तर झालं होतं फायनली डन. म्हणजे थोड्याशा कलरच्या टाकायच्या होत्या तेवढंच, नाही तर झालं होतं. पाण्यात मिसळून टाकतात काय असं टाकतात असं टाक पाण्यात का बघितलंय टाकता कडकून घे पलीकडून पटापटा. हे असलं झालं आईचे सगळं काळभर करून ठेवलं आहे इथं. ही सगळं गोंधळ आहे ना. गोंधळ. आता या पापड्या काळं वरचं ना आता. जाऊ द्या लय पांढरा तर कुठं दिसायला त्या पांढऱ्या आहेत आई फिरवा घर टाका. त्या हवेनं थोडं व्हायला या. आई थोडं चिप खायला ठेवायचं होतं ठेव, खा. हे असलं कलर लागतं येडं कलरचं कधी चिप खाल्ली नाही चिटकलं पुढं. आणि डन झालं होतं. म्हणजे आमच्या पापड्या टाकून सगळ्या रेडी झाल्या होत्या. मग मला चिक खायचं होतं. हे चिक सगळं करपलेलं मला खाली राहिलं होतं. म्हटलं नको, मला पांढरं शिपट असं चिक खायचं होतं. मग म्हटलं आईला जाऊ द्या, जेवढं आहे तेवढं काढून घ्या म्हणजे खाली नेऊन मस्त खाता येईल. हा? लावा इकडून. तिकडून नाही उडत या. ओढलं तर तो तिकडून ओढलं वाटतं तो नाही, ते पहिलं त्या पातेल्याचं. त्याच्यानंतर खाली वगैरे गेलो होतो आणि दुपारी आम्ही परत आलो होतो. आम्हाला पापड्या पलटी करायच्या होत्या त्याच्यामुळे आलो होतो आणि छान बऱ्यापैकी पापड्या वाळल्या होत्या. म्हणजे त्या आपोआपच उलटून ना वरती येतात. मग म्हटलं लवकर उलटू. आणि आज ना रोज ऊन असतं, पण आज बघितलं का आज मुद्दाम दुपारनंतर ना ऊन गेलं होतं. सकाळी एवढं ऊन लागत होतं ना आणि दुपारी आपोआपच ऊन गेलं होतं. म्हटलं जाऊ द्या, वाळतील तेव्हा वाळतील. मग या पापड्या वाळायला ना 2 दिवस लागल्या होत्या. त्याच्यामुळे तर हा व्लॉग टाकायला ना थोडासा लेट झाला. कारण पापड्या बनल्यानंतर त्या कशा झाल्या ते पण दाखवायचं असतं ना. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं थांबूया, आपण कशा झाल्यात ते लास्टला दाखवूया. मग त्या कशा झाल्यात ना त्या तुम्हाला लास्टला बघायला मिळतीलच. मग सगळ्या पापड्या पलटी वगैरे मारल्या. आता म्हटलं चला खाली जाऊया, वाळतील तेव्हा वाळतील. मग अचानक दुपारी परत पापड्या वगैरे पलटी केल्यानंतर चांगलं ऊन आलं होतं. मग एवढा दम लागला होता. मग म्हटलं चला खाली जाऊ. पाणी बॉटल आणली होती, मस्त पाणी वगैरे पिलं आणि मग 2 दिवसानंतर हा व्लॉग शूट केलाय. म्हणजे ज्या पापड्या बनवल्या होत्या त्या मग मस्त अशा पापड्या बनवल्या होत्या. आणि तुम्हाला म्हटलं थोडंसं चिक करपलं होतं, त्याच्यामुळे पापड्या पण थोड्याशा काळ्या दिसत होत्या, जास्त काय नाही, पण टेस्टला खूप मस्त झालं होतं. तर म्हटलं चला आता हे तेलामध्ये ना मस्त तळून बघूया कसं झालंय कसं नाही. कारण मलाच राहत नाही, बनवलं ना की टेस्ट करून बघायचं कसं झालं ते लगेच समजतं. मग तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त असं छान ना या पापड्या फ्राय करून घेतल्या आणि डबल होतात बरं का. म्हणजे आपण जेवढी बनवली का पापडी त्याच्यापेक्षा डबल फुगतं. तांदळाची खासियत हीच आहे, म्हणजे तांदळाच्या पापडाची खासियत नाही हीच आहे की आपण जेवढं बनवतो ना त्याच्यापेक्षा ते डबल पापड फुगतं. मग छान झालं होतं, मस्त असं तेल भरपूर असं तापलं होतं म्हणून थोडंसं लाल होत होतं. आणि मेन म्हणजे चिक आमच्याकडून थोडंसं करपलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं लाल होत असेल शक्यतो, पण पापड्या खूप मस्त झाल्या होत्या. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या बनवलेल्या पापड्या त्या नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे सगळे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. बाय.